कार ऑटो अपघातात 5 जण गंभीर जखमी. तळीखेड पाटीजवळील घटना. रुग्णवाहिकेअभावी जखमीची रस्त्यावर तडफड. लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ कार आणि टमटम यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान अपघातानंतर 108 रुग्णवाहिकेशी वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका डिझेल अभावी घटनास्थळी पोहोचू शकली नाही. त्यामुळे जखमींना तब्बल अर्धा तास रस्त्यावरच वेदनांनी तडफडत पडून राहावं लागलं. 17 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टमटम MH14 JP 6723 औरादहून निलंग्याकडे येत होती, तर कार MH12 PN 3923 औरादकडे जात होती. तळीखेड पाटीजवळ रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने कार चालकाने वाहन अचानक उजव्या बाजूला घेतलं. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टमटमवर कारची जोरदार धडक झाली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातात टमटममधील लक्ष्मीबाई प्रकाशराव मसलगे यांचा पाय गंभीररित्या जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकाश नरसिंगराव मसलगे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इंदू प्रकाश मसलगे व सिंधू प्रकाश मसलगे या दोघींना किरकोळ मार लागला. कारमधील मीनाक्षी पुरुषोत्तम मंत्री यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड फ्रॅक्चर झाला आहे. पुरुषोत्तम दगडू मंत्री, वैष्णवी जुगल किशोर मंत्री आणि वसुधा जुगल किशोर मंत्री यांनाही हात, पाय व डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधून शासकीय रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देत सेवा उपलब्ध होऊ शकली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी पुढाकार घेत खासगी वाहनांमधून जखमींना निलंगा उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमी असलेल्या मीनाक्षी मंत्री आणि लक्ष्मीबाई मसलगे यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.